असते सेमी पैठणी। प्युअर पैठणी जे साड्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये एक वेगळा धागा वापरण्यात येतो आणि हा जो धागा आहे ना हा सुरत मध्ये बनलेला धागा आहे। नॉर्मली या साडीची गोष्ट काही नाही की जी साडी आहे ना मात्र कुठलीही दिवस बघतात नाही त्यांना फक्त 450 ला भेटणार आहे। जी नॉर्मली ते आरामाने 750 800 ला विकू शकतात। आरामाने कपडा तुम्ही पाहा ना मंडळी, हा तुम्ही कमीत कमी 600 700 800 850 1000 या किमतीला विकू शकतात। आणि सरांनी याची किंमत आता याच्यामध्ये आहे सिल्वर जरीचा बुट्टा, लाईट कलर आहे म्हणून याच्यावर लाईट कलरची जरी वापरली। इव्हन बॉर्डरची जरी पाहिलं तर बॉर्डरची जरी सिल्वर आहे म्हणून हा कपडा असा प्रतिमा आहे। याची एकदा हलकीशी प्राइस रेंज ही रेग्युलर कॉटन आहे। हा रेग्युलर कॉटन, रेग्युलर हा एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल अँड सॉबर। म्हणजे काही भागाकडे कॉटन चालतं, काही भागाकडे नाही चालत। आता तुमच्यावर आहे, तुमच्या घराजवळ जर चालत असेल, तुमच्या इथे कपडा विकत जात असेल तर मोस्ट वेलकम। जर नसेल तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, तुमच्या कामाची वस्तू लवकरच येणार आहे। वाव, आता ही साडी पहा, ही एकदम छान अशी सिल्कचा कपडा आहे, अशी अप्रतिम असा मऊ कपडा आहे। मी इकडे याचा पदर ही दाखवते, हा याचा पदर आहे। वाव, 35 पर्यंत आहे, 35 रुपयापासून ते 35 पर्यंतच्या साड्या। वाव, खूप छान। आता ही साडी विषयी सर जरा सांगा। छापा सिल्क, छापा सिल्क, हा आपण छापा सिल्क म्हणू किंवा पोचापल्ली म्हणू, बेंगॉल मध्ये याला छापा सिल्क म्हणतात। नमस्कार मंडळी, अजून एकदा तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या या चॅनलवर। नाव आहे वैष्णवी पाटील आणि आपला आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे महालक्ष्मी सिल्क मिल्स मध्ये, जे सुरतचे खूप असे प्रसिद्ध मॅन्युफॅक्चर आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला दरेक प्रकारच्या साड्या मिळत असतात। आता हे कुठे आहे? सुरत मध्ये STM मार्केट, सुरत टेक्सटाईल मार्केटच्या जस्ट ऑपोजिट साइडला रोडाच्या इकडच्या बाजूला आहे अनुपम हाऊस। अनुपम हाऊस एक बिल्डिंगचं नाव आहे। बिल्डिंगच्या नावावर तुम्हाला काय करायचंय, 5व्या माळ्यावर यायचंय, तिथे तुम्हाला ही जागा मिळेल महालक्ष्मी सिल्क मिल्स। तर आपला आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, तो आहे साड्यांवर। तर सगळ्यात आधी आपण भेटूया पिंटू भाऊला। नमस्कार पिंटू भाऊ, नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तुमचं पण स्वागत आणि आपले पूर्ण महाराष्ट्रीयन बंधूंना नमस्कार आणि राम राम। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या मराठी माणसाने पुढे जावं। आपल्या मराठी बायका ज्या घरी बसलेल्या आहेत, घरच्या कामं केल्यानंतर, मुलांना सांभाळल्यानंतर अजून काहीतरी थोडी पैशांची इन्कम चालू व्हावी, त्यांच्यासाठी मी हे चॅनल बनवलेलं आहे। तेव्हा ह्या ज्या साड्या आहेत ना, हा कपडा बनतो इथे सुरतमध्ये, सुरतच्या मिल्समध्ये। आता ज्या ठिकाणी कपडा बनत असतो त्या ठिकाणाहून मग दुसऱ्याकडे पाठवला जातो, इथून महाराष्ट्रात जातो, इथून UP मध्ये जातो, इथून साऊथ इंडियामध्ये जातो, नॉर्थ इंडियामध्ये जातो, भारताच्या बाहेरही जातो। आता समजा तुम्ही तिथून माल खरेदी करा जिथून इथून पाठवलेला आहे, का इथून घ्याल जिथे कपडा बनतोय, स्वस्त कुठे मिळेल जिथे बनतोय। तर आपला आजचा व्हिडिओ सरळ मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादक पासून होणार आहे, ज्यांनी हा कपडा बनवलेला आहे आणि ते डायरेक्ट तुम्हाला म्हणजे लहान अशी हाऊस वाईफची एकदम लहान किमतीमध्ये, लहान अशी भांडवलमध्ये घरी बसून कपडा विकत आहे, त्यांना कपडा देणार आहे। तर सर चला आपण व्हिडिओची सुरुवात करू। पहिली साडी आपण कोणती? पहिली साडी मी तुम्हाला दाखवतो, सिल्क बेस आहे, जे आपल्याकडे पैठणी म्हणता येईल। जसे हे नॉर्मली जे आपल्या युजुअली पैठणी साड्या म्हणत असतो, पैठणी आता ही असते सेमी पैठणी। प्युअर पैठणी जे साड्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये एक वेगळा धागा वापरण्यात येतो आणि हा जो धागा आहे ना हा सुरत मध्ये बनलेला धागा आहे। नॉर्मली या साडीची गोष्ट ताई मी की जी साडी आहे ना मात्र कुठलीही दिवस बघतात नाही त्यांना फक्त 450 ला भेटणार आहे। जी नॉर्मली ते आरामाने 750 800 ला विकू शकतात। आरामाने कपडा तुम्ही पाहा ना मंडळी, हा तुम्ही कमीत कमी 600 700 800 850 1000 या किमतीला विकू शकतात। आणि सरांनी याची किंमत सांगितली, कारण की तुम्हाला माहितच आहे ताई की आम्ही भाव सांगत नाही, पण फर्स्ट आयटम मध्ये एक साडीचा मी सांगून दिलाय, बाकी जे रेटची जानकारी साडी 450 ना दादा, आता 450 ची साडी आहे, घरी बसल्या विकतात 600 ला विका। किती मार्जिन झाली? 150-200 रुपये मार्जिन इनफ आहे घरी बसलेला। समजा तुम्ही एक साडी विकली, दिवसाच्या 4 साडी विकल्या गेला तरी तुमचा 1000 1200 1500 चा घरी बसला बिझनेस होतो। सेम वस्तू तुम्ही दुकानातून करता, दुकानात याची मार्जिन तुम्ही जसं सरांनी सांगितलं तुम्हाला 700 800 900 1000 पर्यंत विकायची, शोरूम मध्ये विकता येते, इव्हन जास्त मागे विकता येते। टोटली अप टू यू, जशी जागा तशी मार्जिन, ही गोष्ट लक्षात ठेवा। जिथून कपडा विकतोय त्या हिशोबाने तुम्हाला मार्जिन ठेवावी लागते। घरून विकत आहात तर तुमचा खर्च फक्त याच्या भांडवलचा आहे। दुकानातून विकताय तर दुकानामध्ये तुम्हाला दुकानाचं भाडं द्यावं लागतं, त्याचं लाईट बिल द्यावं लागतं, एसेसरीज द्यावे लागतात, राईट। आणि जर स्टाफ मेंबर ठेवलाय तर स्टाफची सॅलरी, तर मार्जिन दोघांमध्ये आहे, एक्सपेंडिचर याच्यात जास्त आहे, याच्यात नाही। तर टोटली अप टू यू, तुम्हाला कसा तुमचा व्यापार करायचा। चला सर पुढे जाऊया। नेक्स्ट आयटम दाखवतो हे बघा जी, एक कॉटन बेस आहे जी, हा लिलन कॉटन कपडा आहे। या टाईपचं येणार आहे लुक, बघा तुम्ही या टाईपचं लुक येणार आहे।
बिलकुल खूप अशी सुंदर साडी. मी थोडी अजून दादा ओपन हो, काय करते. दिक्कत तसं दादा तशा सिल्कच्या साड्या तर ओपन होत नाही नाही. काय नाही. आपले महाराष्ट्रीयन माणसं बघतात तर सिल्कच्या साड्या काय तुम्ही सांगाल तर 50 साड्या आपण दाखवू, कारण की मी पण प्रॉपर महाराष्ट्रीयनच आहे. ठीक थँक्यू. आहे. तेव्हाच तर काढेल. आता याच्यामध्ये आहे सिल्वर जरीचा बुट्टा. लाईट कलर आहे म्हणून याच्यावर लाईट कलरची जरी वापरली. इव्हन बॉर्डरची जरी पाहाल ना तुम्ही तर बॉर्डरची जरी सिल्वर आहे, म्हणून हा कपडा असा अप्रतिम आहे. सर याची एकदा हलकीशी प्राइस रेंज आणि तिची प्राइस रेंजची 399 ची साडी आहे. 399 ची साडी म्हणजे आपण 400 धरून चालू. 400 रुपयाची साडी आहे. आता ही तुम्ही विकाल कितीला पुढे? 700-800 पर्यंत. कारण की कपडा पहा, हा प्रोफेशनल म्हणतो ना आपण. ऑफिस जाणाऱ्या बायका म्हणा, शाळेत स्कूलमध्ये जाणाऱ्या टीचर असतात त्या जास्त या साड्या घालतात. आता तुम्हाला असं वाटत असेल आमच्या एरियामध्ये अशी VIP टाईपचा कस्टमर बेस आहे किंवा असे सिम्पल कलेक्शन चालतो. आरामाने ठेवा, मस्त मार्जिनमध्ये विकली जाते. चला आपण थोडं अजून पुढे जाऊया. सर ही दाखवा. ही रेग्युलर कॉटन आहे. हा रेग्युलर कॉटन आहे. रेग्युलर कॉटन हा एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल आणि सोबर. म्हणजे काही भागाकडे कॉटन चालतं, काही भागाकडे नाही चालत. आता तुमच्यावर आहे. तुमच्या घराजवळ जर चालत असेल, तुमच्या इथे कपडा विकत जात असेल तर मोस्ट वेलकम. जर नसेल तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तुमच्या कामाची वस्तू लवकरच येणार आहे. सर आपण क्विकली आपण दाखवूया. नेक्स्ट वाव. आता ही साडी पहा. ही एकदम छान अशी सिल्कचा कपडा आहे. अशी अप्रतिम असा मऊ कपडा आहे. हा बघा. मी इकडे याचा पदरही दाखवते. हा याचा पदर आहे. वाव. सर हा लग्नाच्या वेळेला जास्त हा कपडा विकला जातो. लग्न समारंभामध्ये हा ब्लाऊज आहे. याचा ही ब्लाऊजचा कपडा आहे. सर कट किती असेल साडी? 6.5 मीटर. 6.5 मीटर विथ ब्लाऊज. विथ ब्लाऊज. जे पण साड्या तुम्हाला इथे बघायला भेटतात टोटली विथ ब्लाऊज आणि भेटतात. तुमच्या इथे ओव्हरऑल किती रुपयापासून सुरुवात होत असते? ओव्हरऑल आमच्या इथे 35 पासून घेऊन तर 3500 पर्यंत आहे. 35 रुपयापासून तर 3500 पर्यंतच्या साड्या. वाव खूप छान. आता ही साडी विषयी सर जरा सांगा. याची छापा सिल्क. छापा सिल्क. हा आपण छापा सिल्क म्हणू किंवा पोचमपल्ली म्हणू. बेंगॉलमध्ये याला छापा सिल्क म्हणतात. बेंगॉलमध्ये, बांगलादेशमध्ये. कारण की ह्या साडीची ओरिजिन जी होती ही डिझाईन पहिले त्या ठिकाणी चालायची, म्हणजे तिथे बनायची. पण आता सुरतमध्ये सगळं डेव्हलप झाले म्हणून आपण ही एक वस्तू बनवतो. सुरत प्रवासवरती सर्व आहे. तुम्ही एकदम राईट साईडला पहिले बंगाल साईडला चालत होती, पण आता सुरतमध्ये पण चालते, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण चालत आहे. बंगाल साईडला ही बनत होती. बेंगॉलमध्ये ढाका आहे, कोलकाता आहे, त्या ठिकाणी बनत होती. आता ही डिझाईन इथेही यायला सुरू झाली. बाकी मऊ असा छान असा कपडा आहे. सर याच्यात कलर डिझाईन मॅचिंग किती? प्रत्येकामध्ये 4 कलरचे ना डिझाईन अजून पुष्कळ मिळणार. ओके खूप छान. थोडा प्रिंटेड साड्या दाखवून देतो. हे नवीन आयटम एकदम सिंपल आणि मऊ सोबर. कपडा असा मऊ पोत असणारे. आपण आहेरच्या साडीची गोष्ट केली. रेग्युलर मध्ये डायमंड. रेग्युलर मध्ये शिरोस्कीच्या स्टोनचा बुट्ट्याचं काम आहे. खूप छान. सर याची किंमत एकदा सांगा सुरुवातीला. ऍक्च्युली सॉरी पूर्ण किंमत सांगू शकत नाही. ऍक्च्युली आमची काय काफी आमच्याकडे काय होलसेल वाले पण आहेत, सेमी होलसेल पण आहेत. सगळ्या वस्तूची किंमत न सांगण्याचं कारण आहे भरपूर असे लोक आहेत म्हणजे ते कपडा होलसेल मध्ये खरेदी करतात. विकायला प्रॉब्लेम होते पुढे त्यांना. पुढे विकतात. जर यांनी किंमत सांगितली तर कपडा तुम्ही पुढे विकू शकणार नाही. किंमतची जानकारी घ्यायची असेल तर स्क्रीनवरती नंबर चालतोय. स्क्रीनशॉट घेऊन घ्या, व्हॉट्सअप मागून घ्या. याचा ब्लाउज पीस आहे. मस्त कट आहे. आपण क्विकली जाऊया कारण की व्हिडिओची लेंथ पण खूप जास्त मोठी होते. हा बांधणी बेस. सर हा कपडा कोणता आहे? हा आपल्याकडे याला म्हणतात टर्की सिल्क. हा टर्की सिल्क. हा कपडा टर्की सिल्क आहे. हाही कपडा विथ ब्लाउज पीस येतो. आणि हा पण पहा. हा कोणता आहे सर? शर्मिली. नवीन कपडा आहे. नवीन कपडा आहे. हा फ्युजनेबल कपडा असतो मित्रांनो. बघा हा जॉर्जेट. हा प्युअर जॉर्जेटवर सोबर अशी साडी. युनिफॉर्म साडी ज्याला म्हणतात ही ती साडी मिळते. बाकी सर किती कलर मॅचिंग असतात? कितीच्या सेट असतात? प्रिंट मध्ये काही लिमिट नाही आहे. प्रिंट मध्ये पुष्कळ डिझाईन्स आहेत. बाकी किती पर्चेसिंग करायला? मिनिमम 15 ते 20 हजार रुपये जे पण इन्व्हेस्टमेंट करताना 15 ते 20 हजार रुपये करा तरच ते पुढं. सर सीओडी अवेलेबल आहे? हो 100%. सीओडी म्हणजे जे बायका घरून पाहतात किंवा जे असे खेडेगावातून त्यांना नाही माहिती. सीओडी म्हणजे कपडा घरी पोहोचेल, तुमच्या दरवाजावर पोहोचेल किंवा तुमच्या शहराच्या जवळ आला असेल पोस्ट ऑफिसमध्ये तेव्हा पैसे द्या. म्हणजे तुम्हाला कपडा पोहोचण्याची एकदम खात्री येते की नाही कपडा पोहोचला. रिस्क नाही घ्यायचा. त्या हिशोबाने ही एक साडी सर खूप छान आहे. मस्त साडी आहे. सिल्क मध्ये डॉट्स आहे. हा पोल्का डॉट्स पॅटर्न मध्ये आहे. पदर छान आहे. पदर मध्ये ही छान अशी प्रिंट करण्यात आलेली आहे. प्युअर फिगर मोटिव्स. आणि कपडा पण असा चांगला कपडा, असा मऊ कपडा. असं नाही की कपड्याची क्वालिटी खराब आहे. कपड्याची क्वालिटी खूप छान आहे. ही पण पहा छान अशी आहे. ही आहेरची साडी आपण म्हणतो ना. जे साडेसरा कपडा कोणता आहे? रेनियल कपडा आहे. चला आपण क्विकली जाऊया. नेक्स्ट सर अजून 2-3 साड्या आहेत त्या पण आपण एकदा पाहूया. पैठणी टाईपची आयटम आहे. हा ही काठपदर पैठणी आपण जे म्हणतो ना. ही पहा ही प्युअर काठपदरची साडी आहे. आपल्या महाराष्ट्रात जरीच्या साड्या खूप चालतात तर ही आहे आपली जरीची साडी.
छान असा मऊ कपडा आहे, प्युअर एकदम असा कपडा मिळतोय. मंडळी कलेक्शनची कमी नाही आहे, हजारो कलेक्शन या ठिकाणी मिळतात, पण होलसेलमध्ये फक्त. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, कपडा होलसेलमध्ये हवा असेल तरच इथे या. विक्री करायची असेल, घरी बसून माल तुम्हाला भरायचा असेल तर ह्या ठिकाणी या. बाकी तुमच्या मनात कोणता प्रश्न असेल, तुम्हाला काही माहिती घेऊन घ्यायची असेल तर नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलाच आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पहिलेच सांगते, हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. मी यांना दाखवत आहे, तुम्हाला सजेस्ट करते, यासाठी यांनी मला अजिबात पैसे दिलेले नाही. म्हणून नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणते, जेणेकरून तुम्हाला कळेल की सुरतमध्ये राईट मॅन्युफॅक्चरर कोण आहे, तुम्ही कपडा घ्यायला हवा की नाही हे मी तुम्हाला सजेस्ट करते. बाकी तुमची इच्छा, तुम्ही घेऊ शकतात, विकायचं असेल तर विकू शकता छान अशी मार्जिनमध्ये. तर आशा करते तुमच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होता. पटला असेल तर प्लीज हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळतील जे तुमच्या कामाचे असतील. आणि काही सजेशन असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आजसाठी बस एवढंच. मी वैष्णवी पाटील. मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत नमस्ते.